मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणजे ईद उल फित्र अर्थात रमजान ईद। आज कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहानं ईद साजरी झाली। आज सकाळी 9 वाजता दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग मैदानावर सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं। तर शहरातील अन्य मशिदींमध्ये प्रार्थना करून मुस्लिम बांधवांनी परस्परांना शुभेच्छा दिल्या। दुसरीकडे इचलकरंजीतील ईदगाह मैदानावर आज ईदचं सामूहिक नमाज पठण झालं। गेले महिनाभर सुरू असलेल्या रमजानच्या उपवासाची आज सांगता झाली। पवित्र रमजान महिन्यात जगभरातील मुस्लिम बांधव रोजे म्हणजेच उपवास ठेवतात। रमजान महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे ईद उल फित्र अर्थात रमजान ईद। दरवर्षी मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात ईदचा सण साजरा केला जातो। कोल्हापुरातील दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर आज सकाळी 9 वाजता सामुदायिक नमाज अदा करण्यात आली। मुफ्ती इर्शाद कुन्नुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। त्यानंतर सामूहिक नमाज पठण करण्यात आलं। दुसऱ्या जमातीच्या नमाजसाठी मुफ्ती सादिक कुरबू आणि तिसऱ्या जमातीसाठी राहमतुल्ला कोकणे यांनी नमाज पठण केलं। यावेळी कोल्हापूरसह देशाची एकात्मता आणि सुखशांती राहावी अशी प्रार्थना करण्यात आली। नमाज पठणानंतर सर्वांनीच एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, करवीरचे तहसीलदार स्वप्नील पवार, पोलीस निरीक्षक श्रीराम कणेरकर, विजय देवणे, वसंतराव मुळीक, संजय कांबळे, अनंत म्हाळुंकर, महेश मछले, आकाश शेलार, ताज मुलाणी, फजल पटेल, नासूर धारवाडकर, रमेश पोवार, बाबासो मुल्ला, समीर काजी, किसन कल्याणकर यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। तर मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कादर मलबारी, आदिल फरास, रफिक शेख, फारुख पटवेगार, रफिक मुल्ला, अल्ताफ झांजी, मलिक बागवान यांच्यासह मुस्लिम बांधवांच्या हस्ते शीरखुर्म्याचं वाटप करण्यात आलं। इचलकरंजीतील ईदगाह मैदान इथं आज सकाळी सामूहिक नमाज पठण झालं। हजरत सय्यद मखदूम वली दर्गा ट्रस्ट आणि ईदगाह ट्रस्ट यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या प्रार्थना सभेत हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते। यावेळी देशातील एकता, अखंडता आणि जातीय सलोखा कायम राहून जगावरील सर्व संकट दूर होण्यासाठी दुआ पठण करण्यात आलं। नमाज झाल्यानंतर एकमेकांना शुभेच्छा देत अनेक युवकांनी सेल्फी घेत ईदचा आनंद घेतला। यावेळी अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्यासह पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या।